पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या विधानसभेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या गोवाडी गावामध्ये या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व सरकारी मित्र प्रणववादन तसेच शिवसेनेचे आमचे महेश नाना साठे, राष्ट्रवादीचे आमचे श्रीकांत शिंदे, आरपीआयचे संतोषजी पवार, आमचे सर्वांचे मेंबर तसेच उपस्थित आपल्या गावचे भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष भास्करराव गरगावडे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अप्पासाहेबजी जाधव, माजी उपसरपंच जगन्नाथजी जाधव, तसेच माजी सरपंच सुधाकरजी पाटील, उपसरपंच आमचे बाळासाहेबजी जाधव, ग्रामपंचायतचे सदस्य दत्तात्रयजी पाटील, कल्याणजी कोथुंबडे, तसेच राजेशजी कोथुंबडे, ज्ञानेश्वरजी जाधव, सुनीलजी जाधव, राजेंद्र जाधव, सोसायटीचे चेअरमन संतोष जाधव, अमोल जाधव, तसेच राजेंद्रजी रामदेव जाधव, आरबीआयचे सरचिटणीस किंवा आघाडीचे विक्रमजी चंदनशिवे, जी कोथुंबडे, संभाजी जाधव, सुनीलजी भोसले, धर्मराजजी कोथुंबडे, नागेशजी घोडके, नानाजीराव गोरे, रामचंद्र गाडगे, चर्मनाचे बाळासाहेबजी जाधव, बाळासाहेबजी विष्णू जाधव, आमचे कांत जाधव, सचिनजी जाधव, आमचे देवदासजी कोळेसाहेब, पांडुरंगजी मोरे, अनिलजी बाबर, सुधाकरजी गंगावडे, सर्व उपस्थित आमचे मोहनाप्पा बादल, उपस्थित मान्यवर शांतीनाथ माझं नाव राहिलं सूर्यवंशी सर्व ज्यांची नावं राहिले त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी म्हणजे तरुण सहकारी मित्र आणि गावातील सर्व ग्रामस्थ बंधूंनी बघितले. आज गेल्या 3 वर्षापूर्वी मधुरूपी आशीर्वाद दिला आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी, पांडुरंग परिवार आणि सर्व शिवसेना त्यावेळेला नव्हतं आपल्याबरोबर, तर सर्वांनी या निमित्तानं अहोरात्र घेण्याच्या वेळेला अगदी व्हायची आत्मयुक्ती चालू होते. त्या मागच्या पोटनिवडणुकीमध्ये मधुरूपी आशीर्वाद देऊन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी करण्याची मला आपण सर्वांनी संधी दिली आणि या भागाचं लोकप्रतिनिधित्व करत असताना जवळजवळ या भागाला आपल्या 3000 कोटीपेक्षा जास्त निधी आणून या भागाच्या विकासाची गती अधिक गतिमान करून त्या ठिकाणी आपल्या भागातील रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, अन्य समस्या सोडवण्यासाठी आज या निमित्तानं अल्पावधीच्या कालावधीमध्ये म्हणजे आज गेले 3 वर्ष, 1 वर्ष तर कोरोनात गेला, राहिली 2 वर्ष आणि 2 वर्षामध्ये आज हजारो कोटीचा निधी आज या निमित्तानं आपल्या मतदारसंघामध्ये येतोय. मतदारसंघातले अनेक समस्या आणि अनेक योजना या मतदारसंघामध्ये घेण्याची आश्वासनं बऱ्याच वर्षापासून जी चालू होती, प्रलंबित होती, ती आश्वासनं या ठिकाणी आपल्या अल्पावधीच्या कालावधीमध्ये आपण त्या ठिकाणी पूर्णत्वास आज घेऊन चाललोय आणि आज हे काम करत असताना मुख्य रस्ते हे आपले होत राहणार आहे. 6 महिने 1 वर्ष इकडे होईल, परंतु प्रामुख्याने जे महत्वाचे रस्ते व्हायला पाहिजे ते वाड्या वस्त्यावरचे रस्ते आज खऱ्या अर्थाने आपल्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी वाड्या वस्त्यावरच्या रस्त्यांचं, दलित वस्तीच्या रस्त्यांचं त्या ठिकाणी आज त्या रस्त्याची कामं त्या ठिकाणी पूर्णत्वास झाली. हा खरा म्हणजे सगळ्यात मोठा रस्त्याचा प्रश्न आहे.
आज वाड्यावरत्यावर राहत असताना मला जाणीव आहे की मुख्य रस्त्याला किंवा गावात यायला तर म्हणजे वाड्या वस्त्यावरचे पावसाळ्याचे दिवस जर आठवले तर त्यावेळेला जर काळ्या मातीचा रस्ता असला तर त्या रस्त्यानं पावसाळ्याचे 4 महिने त्या ठिकाणी आज दररोज पाऊस पडला. शेतकऱ्याला वाटतं की पाऊस हवाचा वाटतो, परंतु या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्याची आणि तिथल्या राहणाऱ्या वाड्या वस्तीवर राहणाऱ्या लोकांची ज्या पद्धतीनं घसरण होते, त्रास होतो, हा तर म्हणजे आज वर्षभरातल्या 4 महिन्यामध्ये आज होणारा त्रास आहे. नक्कीच या त्रासाला म्हणजे त्या वस्तीवरून यायला गावात यायला वेळ लागतो, गावात यायला त्रास होतो. शिवाय या निमित्तानं अनेक ठिकाणी आपण हे काम करत असताना आपण बघतोय वाड्या वस्तीवरच्या रस्त्यावर सुद्धा आपल्या शिव रस्त्याची सुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आज या निमित्तानं होते. खऱ्या अर्थाने आज काम करत असताना अतिशय म्हणजे बऱ्याचशा गोष्टीला मुख्य रस्ते असतील, वाडी रस्त्यावरचे रस्ते असतील आणि या निमित्तानं आता सगळ्यात मोठा प्रश्न आपला या तरुणांच्या हाताला काम देण्याचा, बेरोजगारीचा प्रश्न, या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आज या निमित्तानं त्या तरुणाच्या हाताला काम देणे, आपल्या भागामध्ये उद्योग आणणे याकरता आपल्या हातीला लागून त्या ठिकाणी भोवाळी आणि खर्डी कासेगाव मध्ये आपण एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी एक मोठी उद्योग नगरी व्हावी याकरता त्या ठिकाणी MIDC निर्माण करतोय आणि त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम आज या ठिकाणी त्या MIDC पूर्ण होत आहे आणि भविष्य काळामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पदार्पण 100% करू, जेणेकरून